आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। मोदी परिसरातील भंडारे कुटुंबियांनी रेशन दुकानातून तांदूळ आणले। 2 दिवस तांदूळ शिजवून खाल्ले। तिसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी 11 सप्टेंबर रोजी तांदूळाच्या पोत्यात त्यांना साप सापडला। राम भंडारे हे बांधकामाचे काम करतात। त्यांनी मंगळवारी 8 सप्टेंबर रोजी परिसरातील रेशन दुकानातून तांदूळ आणले। त्या दिवसापासून त्यातील तांदूळ काढून त्याचा भात बनवून त्यांनी खाल्ला। गुरुवारी भात बनवण्यासाठी पोत्यातून तांदूळ काढत असताना त्यांना उग्र वास आला। वास कशाचा येत आहे हे पाहण्यासाठी त्यांनी आणखीन तांदूळ काढले। त्यावेळी त्यांना धक्का बसला। या तांदूळात त्यांना मृत साप आढळला। त्यांनी त्वरित सर्पमित्र सिद्धेश्वर मिसळी यांना याची माहिती दिली। सर्पमित्रांनी मृत सापाची पाहणी केली असता तांदूळात मृत साप हा नाग प्रजातीचा असल्याचे सांगितले। मागील 3 दिवसात 4 वेळा भंडारे कुटुंबियांना तांदूळ शिजवून खाल्ले। चौथ्यांदा तांदूळ काढत असताना त्यांना हा प्रकार आढळला। भंडारे कुटुंबियांनी याची तक्रार पुरवठा विभागाकडे केली आहे। त्यानंतर भंडारे यांच्या घरातील तांदूळ ताब्यात घेण्यात आले। घाण असतंय, विचारायला गेला ना असंच आहे, धान्य तुम्ही घ्यायचं असेल तर घ्या, नाहीतरी नाही। आणि ते धान्यामध्ये पांढरं ते काय की ते रोग उत्पन्न होण्यासाठी त्रास व्हायला लागला आम्हाला। आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा विचारायला गेलत ना, एवढा दिवस सुद्धा माल हेच कमी तेच कमी, सगळ्या गोष्टी तिथं रेशन दुकान मध्ये तक्रारच असते। वेळेवर रेशन दुकान माल वाटप होत नाही आणि रेशन दुकान महिनाभर चालू असतं। महिन्यातनं कधी एक आठवडाभर चालू ठेवतात, बाकीचे दिवस बंद ठेवतात। आणि याच्यामुळे आम्हाला खूप त्रास पण व्हायला लागलाय। आणि बाहेरच्या गावीत म्हणलं तर वेगवेगळे पदार्थ देतात, इथं फक्त तांदूळ गहू द्यायला एवढं हे करतात की सांगू नका। आणि आपल्याला जर 4-5 जणांचा माल यायचा असेल तर 2-3 देतात आणि पाठवतात। आणि त्याच्यामध्ये काय आम्हाला कळत नाही, काय नाही तुमचं नाव एवढं आहेत म्हणून ते काय बटन दाबतात की काय आम्हाला कळत नाही। आम्ही 2 परिवार खात होते तांदूळ। मंगळवारी आणले ना, आज बघितलं आम्ही ते वरचं 3 दिवस झालं खाल्लं आम्ही। ते डब्यात बरोबर म्हणून आज ताटाने काढायला गेले, ते बाहेर आले ताटात। खात होते साप काय काय त्रास होत आहे? उलटी जुलाब झाले। किती जणांना? 2 जणला। मोदी एरिया झोपडपट्टी आहे, पूर्ण एरिया कामगार वर्ग आहे। या एरियामध्ये बिगारी काम करतात आमचे घरचे मालक। आणि आम्ही सकाळी धुणं भांड्याला जातो, सकाळी जाऊन रात्री येतो। असलं धान्य फुकटचं देतात आणि लेकरं शिजवून खातो। आता आजारी पडलेत एरियामध्ये, असं कोणाला काय झालं तर याचा जबाबदारी कोण आहे? रेशन दुकानवाल्याला आम्ही बोलायला गेलं तर त्यांनी काय म्हणतात, फुकटचं येतंय, घ्यायचं असं तर घ्या, नाही तर परत जाते धान्य। मजबुरी आहे, घ्यावं लागतं आम्हाला धान्य। याचं सर सांगा, कुणाला विचारायचं आम्ही? त्यापेक्षा रोज थोडं मारण्यापेक्षा एकदमच मारून टाकणार। थोडे दिवस पाण्यात देता जहर, थोड्या दिवसात धान्यामध्ये देता, हे काय प्रकार चाललाय? कुणाला विचारायचं आम्ही? आणि हे असं साप आहे म्हणून आम्हाला हे पण माहित नव्हतं। हे आता बघितल्यावर आम्ही सरांना बोलून घेतलं आम्ही। ते सरांना बोलावल्यावर ते सर सगळं ते बघून हे साप आहे म्हणल्यावर आमचं तळपाय काय म्हणतात तसं भीती झालाय आम्हाला। काय सांगायचं, कुणाला सांगायचं सांगा?